विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण मान्सून मॉडेलविषयीची माहिती बघत होतो. मान्सून मॉडेल्स अँड देअर प्रेडिक्शन्स, फॉरकास्ट याचा अंदाज, हवामानाविषयी म्हणजे पावसाविषयी अंदाज व्यक्त करणारं मॉडेल, त्याला म्हणतो आपण मान्सून मॉडेल. आणि ते स्टार्टिंग केलं होतं H.F. ब्लॅनफोर्ड यांनी 1887ला सुरू केलं होतं. ठीक आहे, जुनी गोष्ट आहे. तर तो कोण होता व्यक्ती? ब्रिटिश अधिकारी होता. ही वॉज फाउंडर ऑफ IMD, ज्यानं IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हवामान विभाग स्थापन केलं, सुरुवात केली. सो ही मेड प्रेडिक्शन, आपण याची बघत होता. ही मेड प्रेडिक्शन अबाउट मान्सून, त्यांनी मान्सूनविषयी अंदाज व्यक्त केला. कशा आधारे? पुढे दिलेला आहे. ही टूक स्नोफॉल इन हिमालयाज ॲज पॅरामीटर. त्यांनी हे शिमला या ठिकाणी तो मॉडेल सुरुवातीला व्यक्त केला, प्रेझेंट केला. कशा आधारावर? त्याचा मॉडेल होता ऑन द बेसिस ऑफ स्नोफॉल इन हिमालया, कारण शिमल्याजवळ हिमालय आहे, त्यातलं स्नोफॉलच्या आधारावर इट वॉज द पॅरामीटर फॉर धिस प्रेडिक्शन. त्याच्या आधारावर स्नोफॉलच्या त्या प्रमाणानुसार त्यांनी ही डिक्लेअर्ड और प्रेडिक्ट द मॉडेल. ठीक आहे. So what was the base for the Blandford model of the monsoon? कोणतं होतं? स्नोफॉल इन हिमालया रिजन. उत्तरेचं असं आहे. आता त्यानंतर पुढे याच्यावर आणखी अनेक लोकांनी काम केलं. ब्लॅंडफोर्ड मरण पावला. त्यापुढे दुसरे पुन्हा वैज्ञानिक आले, त्याचं पाहू आपण. इन द डिकेड ऑफ 1930 कोण आलं त्यावेळेला? डायरेक्टर ऑफ IMD त्यावेळचे कोण होते? सर गिल्बर्ट वाल्कर. स्थापन कोणी केलं? ब्लॅंडफोर्डनं. पण त्यानंतर कोण आले मग? दुसरे ब्रिटिश अधिकारी, सर गिल्बर्ट वाल्कर, सेकंड सायंटिस्ट, डायरेक्टर ऑफ द IMD. त्यांनी काय केलं? ही अंडरलाईन रिलेशनशिप, त्यांनी दोघांचा संबंध जोडला. कोणाकोणाचा? बिटवीन वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर्स, जागतिक हवामानाचे घटक, अँड इंडियन मान्सून. त्यांनी सरळ संबंध जोडला. कोणाकोणाचा? भारतीय मान्सूनचा, भारतीय पावसाचा, जागतिक हवामान घटक, क्लायमॅटिक फॅक्टरशी काय संबंध आहे का, त्यांनीचा अभ्यास केला. आणि मग गिल्बर्ट पुट फॉर्थ द हायपोथेसिस, त्यांनी सिद्धांत मांडला अबाउट द नेचर ऑफ मान्सून, रिगार्डिंग द नेचर ऑफ मान्सून, त्याविषयी. आणि हे मॉडेल गिल्बर्टचं, धिस वॉज बेस्ड ऑन धिस वॉज बेस्ड ऑन टू थिंग्स. याचं मॉडेल, याचं प्रेडिक्शन गिल्बर्टचं, इट वॉज बेस्ट डिपेंड, आधारित कशावरती? ऑन टू थिंग, अवेलेबल ऑफ ऑब्झर्वेशन, त्यावेळीचे निरीक्षण त्यांनी जे केले ते, आणि प्रिव्हियस रेकॉर्डिंग, त्यापूर्वीचं नोंदी दुसऱ्याने केलेल्या त्या, म्हणजे पूर्वीच्या नोंदी आणि करंट ऑब्झर्वेशन, याच्यानुसार त्यांनी काय केलं? मान्सून मॉडेल त्यांनी एक्सप्लेन केलं, हा सिद्धांत मांडला या मॉडेलचं. ठीक आहे. हे यांनी काम केलं. कोणी? सर गिल्बर्ट वालेकर. केव्हा? 1930. त्यापुढे आणखी मग काही काळ गेल्यावर मग ते गेले, दुसरे सायंटिस्ट आले त्यापुढे. कारण विज्ञान हे थांबत नाही, विज्ञान निरंतरही चालू असते. अनेक वैज्ञानिक येतात, आपलं कार्य करून जातात, त्यानंतरचे पुढले वैज्ञानिक येतात. असं इथे घडलेलं आहे. त्यापुढे आलेलं आहे इन द डिकेड्स ऑफ 1990 डॉक्टर वसंतराव गोवारीकर, हे इंडियन आहे, डॉक्टर वसंतराव गोवारीकर डेव्हलप मान्सून मॉडेल. हे मराठी माणूस आहे आपला. धिस मॉडेल वॉज बेस्ड ऑन वर्ल्ड वाईड क्लायमॅटिक फॅक्टर, पुन्हा ते जागतिक हवामानाचे घटक याच्यावर अवलंबून होतं, हे आधारित होतं हे मॉडेल. अँड धिस मॉडेल वॉज यूज्ड बिटवीन 1990 टू 2002, 1990 ते 2002पर्यंत हा मॉडेलचा वापर सुरू होता. या मॉडेलवरच हवामानाचे अंदाज दिल्या जात होते. ठीक आहे. तर यांचं मॉडेल आहे वसंतराव गोवारीकर. तुम्ही माहीत ठेवा कोणी कोणी याच्यामध्ये काम केलं. त्यानंतर आत्ता जो प्रिझेंटली न्यू मॉडेल्स आहेत हे कसे आहेत आत्ताच्या काळातले सध्याचे? दे आर डेव्हलप्ड ॲट IITM, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट. या संस्थेमध्ये, हे अतिशय उच्च दर्जाची भारतीय संस्था आहे विज्ञान विषयक, या ठिकाणी हे मॉडेल डेव्हलप होत आहेत. अँड दिस मॉडेल्स कसे काम करतात? वर्क इज ॲट 2 लेवल. यांचं काम 2 गोष्टी अवलंबून असते, 2 स्तरावर. कोणते कोणते? नंबर 1 डिझायनिंग न्यू मॉडेल्स, नवीन मॉडेल तयार करणं. आणि सेकंड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करणे आणि नवीन मॉडेल तयार करणे. हे 2 गोष्टीवर यांचे मॉडेल
अवलंबून असतात. यांचं मेन फोकस जास्त यांचा जे त्याला म्हणतो आपण जोर फोकस कशावर असतो. मेन फोकस इज ऑन डेव्हलपमेंट ऑफ रडार सिस्टीम. रडार सिस्टीम डेव्हलप करतात कशासाठी. टू गेट सॅटेलाईट इन्फॉर्मेशन. टू डेव्हलप रडार सिस्टीम अँड सॅटेलाईट टेक्नॉलॉजी या ठिकाणी खूप वापरली जाते. उपग्रहाचं तंत्रज्ञान आपण जे सोडतो का ना अवकाशामध्ये उपग्रह त्यांचं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी अँड रडार सिस्टीम त्यानुसार ते डेव्हलप करतात आणि मग अगदी ॲडव्हान्स ते प्रेडिक्शन अंदाज व्यक्त करतात. हे झालं करंट मॉडेल. पण असे दुसरे पुन्हा कोणते मॉडेल आहेत पावसाचे त्यांचे आपण नाव बघूया. अदर मॉडेल्स ऑफ मान्सून. पहिलं आहे मॅथमॅटिकल मॉडेल. याला नाव आहे डायनॅमिक मॉडेल. हे अतिशय गतिशील आहे म्हणून नाव आहे डायनॅमिक मॉडेल. कोणतं. मॅथमॅटिकल मॉडेल. दुसरं आहे होलिस्टिक मॉडेल्स. तिसरं आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. असे 3 मॉडेल आहेत. आपण तिघांची माहिती बघूया. नंबर 1 मॅथमॅटिकल मॉडेल. हा कसा असते बघा. सो हिअर फोरकास्ट म्हणजे हवामानाचे अंदाज दे आर बेस्ड ऑन एस्टिमेटिंग करंट वेदर रिलेटेड इव्हेंट. म्हणजे तात्कालीन त्यावेळेचे वेदर रिलेटेड इव्हेंट ज्या काही हवामानविषयक घटना घडतील त्यानुसार ते ठरलं असते. याचा इस्टिमेट ते काढतात. म्हणजे कसं प्रेशर किती आहे टेम्परेचर किती आहे बरोबर आहे. हवेमध्ये काय मॉइश्चर किती आहे याचं ते रिडिंग घेतात आणि त्यानंतर मग याचं मॅथमॅटिकल त्याला काय करतात कॅल्क्युलेशन करतात. त्याला होतं आपण इस्टिमेट. सो दिस मॉडेल बेस्ड ऑन इस्टिमेट्स ऑफ करंट वेदर रिलेटेड इव्हेंट. आणि दुसरं ऑन गोईंग फिजिकल इंटरॅक्शन जे चालू स्थिती भौतिक घटकामधली त्यांची यानुसार ते याचं मॉडेल व्यक्त करतात. म्हणजे फिजिकल इंटरॅक्शन अबाउट बिटवीन डिफरंट फॅक्टर्स कोणाकोणामध्ये टेम्परेचर प्रेशर यांच्यामध्ये नाही का बाकीच्या मॉइश्चरायझेशन ऑफ एअर अशा याच्यामध्ये सनलाईट एक्सेट्रा. दुसरी गोष्ट करंट वेदर रिलेटेड इव्हेंट या 2 गोष्टीचे ते कॉम्बिनेशन करतात आणि मॉडेल यांचं डेव्हलप होत असतो. यानुसार डाटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर्स म्हणजे जे तत्कालीन करंट चालू क्लायमॅटिक जे पॅरामीटर असतील घटक असतील आधार असतील ते करंट क्लायमॅटिक पॅरामीटर याचा डाटा इट इज ॲनालाइज मॅथमॅटिकली. ते गणितीय पद्धतीने ते ॲनालाइज करतात स्टडी करतात त्याचा अभ्यास करतात. कशावर. विथ द हेल्प ऑफ हवीत आहे हां विथ द हेल्प ऑफ शब्द हवीत आहे WITH विथ द हेल्प ऑफ परम सुपर कॉम्प्युटर. ही सगळी माहिती सुपर कॉम्प्युटरमध्ये टाकलं जाते. याला म्हणतो आपण परम सुपर कॉम्प्युटर. आणि तो मग याचा अंदाज व्यक्त समजा टेम्परेचर एवढं आहे प्रेशर एवढं आहे मग पाऊस येईल की नाही हवामान कसं असेल या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर करतो. सो डाटा इट इज अपलोडेड इन द परम कॉम्प्युटर बरोबर आहे. डाटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर इज ॲनालाइज मॅथमॅटिकली. याचं गणन करून कॅल्क्युलेशन करून कोणाद्वारे बाय परम कॉम्प्युटर. मग आता अशा प्रकारचे व्हेरियस मॅथमॅटिकल मॉडेल्स बेस्ड ऑन डेली जिओग्राफिकल इव्हेंट रोजचं भौगोलिक जे घटक असतात घटना असतात त्यानुसार अशा प्रकारचे मॅथमॅटिकल मॉडेल डेव्हलप करतो कोण सुपर कॉम्प्युटर. आता जो आजचा मॉडेल झाला तो उद्या असं होईल का नाही होईल का. उद्या टेम्परेचर बदलेल प्रेशरही हवेचा बदलेल सनलाईटही बदलेल हवेमधली आर्द्रता मॉइश्चर आणखी बदलेल. म्हणजे डिपेंड अपॉन डाटा ऑफ डेली क्लायमॅटिक फॅक्टर न्यू मॉडेल्स आर डेव्हलप विथ द हेल्प ऑफ परम कॉम्प्युटर. दुसरं मॉडेल आहे होलिस्टिक मॉडेल. बघा होलिस्टिक म्हणजे काय सगळ्याचं कॉम्बिनेशन करते याला म्हणतो आपण होलिस्टिक मॉडेल. हे आतापर्यंत पाहिले हे होते सेपरेट मॉडेल. पहा हा कसा आहे अत्यंत प्रभावी होलिस्टिक मॉडेल. प्रेडिक्शन्स आर बेस्ड अपॉन पॅरामीटर्स यूज्ड इन अदर मॉडेल. दुसऱ्या मॉडेलमध्ये जे पॅरामीटर वापरलेले आहेत आधार वापरलेले आहेत पॅरामीटर म्हणजे आधार बरोबर आहे. दुसऱ्या मॉडेलमध्ये कोणत्या दुसऱ्या मॉडेलमध्ये दॅट हॅव ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन मान्सून ज्यांचं मान्सूनवर अगदी तंतोतंत परिणाम होतो त्यांचे अगदी बिनचूक अंदाज असतात अशा मॉडेलचे पॅरामीटर्स इथे वापरले जातात बरोबर आहे. म्हणजे इन होलिस्टिक मॉडेल different models parameters that have greatest effect on monsoon that are analyzed. Nowadays prediction
डिक्लेअर्ड बाय IMD. आता बघा ह्या मॉडेलचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कसं, IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय करते, दॅट गिव्ज प्रेडिक्शन्स, बरोबर आहे, कलेक्ट डिफरंट डाटा ऑफ डिफरंट मॉडेल अँड देन डिक्लेअर द प्रेडिक्शन. कोण, IMD काय करते, डिफरंट डाटा कलेक्ट करते ऑफ व्हेरियस मॉडेल, चांगल्या मॉडेलचे ज्यांचे अंदाज बिनचूक आहेत मान्सूनविषयी. डिफरंट डाटा आज कलेक्टेड इन बाय द IMD. विच डाटा दॅट आर मोर इफेक्टिव्ह ऑन द मान्सून, दॅट आर कलेक्टेड फ्रॉम डिफरंट मॉडेल्स. एक गोष्ट. त्यानंतर दॅट आर कलेक्टिवली ॲनालाइज, याचा अभ्यास केला जातो बाय परम कॉम्प्युटर अँड देन द प्रेडिक्शन इज गिवन बाय द IMD. म्हणून IMDचे प्रेडिक्शन्स आर कलेक्टिवली आउटकम ऑफ व्हेरियस मॉडेल, डिफरंट मॉडेलच्या डाटावर आधारित यांचं असते प्रेडिक्शन, अंदाज ठरला असतो. म्हणून त्याला म्हणतो आपण दीज आर कॉल्ड ॲज होलिस्टिक मॉडेल. म्हणजे इन दिस मॉडेल एकच गोष्ट महत्त्वाची आहे, प्रेडिक्शन आर बेस्ड ऑन द डाटा कलेक्टेड फ्रॉम डिफरंट मॉडेल्स. So here holistic model outcome depend upon the data collected from various model that have more effect on the monsoon. म्हणजे डाटा कलेक्टेड फ्रॉम द व्हेरियस करेक्ट मॉडेल असं म्हणू त्याला आपण. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण होलिस्टिक मॉडेल. त्याच्यानंतर आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. हा सगळा आकड्यावर असतो, सांख्यिकी माहिती असते याच्यावर अवलंबून असते. जसं हियर करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन्स इन रिजन, त्या भागातले करंट क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन जे चालू हवामानाच्या निरीक्षण असेल, नोंदी असतील, त्या नोंदी त्या भागातल्या काय करतात, दे आर कम्पेअर्ड विथ द अदर पॅरामीटर, याची तुलना केली जाते कशाशी, दुसऱ्या गोष्टीची. कोणत्या, जसं ओशनिक टेम्परेचर, त्या भागातलं समजा क्लायमॅटिक सिच्युएशन समजा अशा प्रकारचं आहे, याची तुलना कर. समजा आता विदर्भाचं समजा क्लायमॅटिक कंडिशन कशी आहे, क्लायमॅटिक फॅक्टर्स, बरोबर आहे, याची तुलना कशाची करतात मग, ओशनिक टेम्परेचर, जवळच्या समुद्राचे टेम्परेचर किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे त्या ठिकाणच्या हवेचं, नेचर ऑफ मान्सून रेनफॉल, त्या भागातलं दरवर्षी मान्सून कसं पडतो, याच्या अगोदरच्या वर्षी मान्सून कसं पडला, नेचर ऑफ मान्सून रेनफॉल ऑफ सेव्हरल इयर्स, जुने कित्येक वर्षाचा मान्सूनचा रेकॉर्ड पाहिला जातो आणि नंतर त्याचा अभ्यास करून ते मॉडेल सांगलं जाते. म्हणजे त्या भागातलं क्लायमॅटिक ऑब्झर्वेशन इन दॅट रिजन इट इज कम्पेअर्ड विथ द अदर पॅरामीटर, कोणते सच ॲज ओशनिक टेम्परेचर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, जवळच्या महासागराचं तापमान, त्यानंतर त्या भागातल्या हवेचं दाब, त्यानंतर त्या भागातलं मान्सूनचं जुनं प्रमाण कित्येक वर्षाचं अगोदरचं, आणि ह्याचं मग डाटा, दिस डाटा इज ॲनालाइज्ड कम्पेरेटिव्हली कोणत्या मेथडनी, बाय स्टॅटिस्टिकल मेथड. याचा अंदाज घेऊन याचा अभ्यास करतात कोणत्या पद्धतीने, संख्येची जुळवाजुळव करून, गणन करून. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे मॅथमॅटिकल थोडसा याच्यामध्ये मॉडेलचा भाग आहेच. देन प्रेडिक्शन्स आर मेड अबाउट मान्सून, आणि मग मान्सूनविषयी मग अंदाज व्यक्त केला जातो. कशा मान्सून, देन प्रेडिक्शन आर मेड अबाउट द मान्सून ऑफ प्रेझेंट कंडिशन, आणि मग त्यानुसार मग आता मान्सून कसा येईल की नाही येईल, किती येईल, आहे ना, कोणता धोका असेल, कोणती काळजी घ्यायची, नंतर मग अशा प्रकारचे अंदाज व्यक्त केले जातात. बरोबर आहे. अशा प्रकारे त्या भागाचे क्लायमॅटिक कंडिशन म्हणजे ऑब्झर्वेशन ही एक गोष्ट, दे आर कम्पेअर्ड विथ द ओशनिक टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि नेचर ऑफ मान्सून ऑफ ओल्ड इयर्स, जुन्या वर्षातलं मान्सून, याचा अभ्यास करून द मॉडेल इज डेव्हलप. याला म्हणतो आपण काय नाव आहे, स्टॅटिस्टिकल मॉडेल. अशा प्रकारे आपण आजच्या पिरियडला व्हेरियस या भागावर आपण चर्चा केलेली आहे मॉडेलविषयी. हे तुम्ही नीट माहीत ठेवा, यामध्ये कोणत्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आपण या पुढचा भाग पाहणार आहोत पुढच्या पिरियडला, तो म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या चॅप्टरमधला दुसरा टॉपिक आहे तो. ठीक आहे. सर्वांनी याचे तुम्ही प्रश्न बनवा. लहान तुमच्या याच्यामध्ये लहान प्रश्न कितीही बनू शकतात. अँड डिफरंट सायंटिस्ट, नेम ऑफ डिफरंट सायंटिस्ट वर्क फॉर द मान्सून मॉडेल, 3-4 नाव मला सांगता येईल. राईट अबाउट द प्रेझेंटली न्यू मॉडेल्स कसे काम करतात. राईट अबाउट द मॅथमॅटिकल मॉडेल, व्हॉट इज मॅथमॅटिकल मॉडेल्स. नेम द अदर मॉडेल्स रिगार्डिंग द मान्सून, हे नाव सांगायचे. त्यानंतर एक्सप्लेन द मॅथमॅटिकल मॉडेल, बेस ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल,
हो ना. हाऊ द क्लायमॅटिक आपला प्रेडिक्शन्स आर मेड इन द मॅथमॅटिकल मॉडेल. व्हॉट इज द वर्किंग मेथड ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल. असेच प्रश्न तुमचे यांचे अबाउट व्हॉट इज होलिस्टिक मॉडेल इथं सांगितलं. कॉल डॅज कशाला म्हणतात आपण केली व्याख्या तयार. त्यानंतर राईट अबाउट द स्टॅटिस्टिकल मॉडेल. अशा प्रकारे तुम्हाला हे एक्सप्लेन करावं लागेल. ओके, तर इथं आपण थांबूया.